प्रेज द लॉर्ड, हालेलुया. प्रभू येशूच्या प्रिय आणि पवित्र नावात आजच्या ह्या संदेशामध्ये मी पास्टर श्यामकांत सरवडे आपलं मनापासून स्वागत करीतो. प्रियानो, परमेश्वराचं वचन हे सत्य आणि पवित्र वचन आहे आणि हे वचन दाविदराजा म्हणतो, माझ्या पावलांकरता दिवा आणि मार्गावर प्रकाश असा आहे. आपण देवाचं वचन ऐकणं आणि वचन ऐकून विश्वास ठेवणं आणि त्याप्रमाणे कृती करणं आणि प्रार्थना करणं याद्वारे देव तुमच्या जीवनामध्ये कार्य करतो. या आजचा संदेश शिष्यत्व याविषयी आहे किंवा शिष्य बनणे व शिष्य करणे. आपण मंडळीमध्ये आहोत, आपण प्रभूमध्ये आहोत, आपण वचनामध्ये आहोत, हे चांगली गोष्टी आहेत. परंतु आपण प्रभू येशू ख्रिस्ताचं शिष्य बनणं आणि प्रभू येशू ख्रिस्ताचं शिष्य बनून राहणं आणि अनेकांना शिष्य बनवणं ही पण आपली एक आध्यात्मिक जबाबदारी आहे. कारण प्रभू येशू ख्रिस्तानं देखील 12 शिष्यांची निवड केली आणि प्रभू येशूनं त्यांना अधिकार, आशीर्वाद आणि जबाबदाऱ्या दिल्या. आणि शास्त्रामध्ये आपल्याला ठाऊक आहे की त्या शिष्यांच्या हातून अद्भुत गोष्टी घडल्या. त्यांनी येशूच्या नावामध्ये प्रार्थना केल्या, लोक बरे झाले. त्यांनी येशूच्या नावामध्ये सुवार्ता सांगितली, लोकांनी पश्चाताप केला. प्रिय बहीण भावानो, इब्री 13:8 प्रमाणे आपल्याला ठाऊक आहे, देवाचं वचन सांगतं, प्रभू येशू ख्रिस्त काल, आज आणि युगानुयुग सारखाच आहे. तो न बदलणारा देव आहे. ज्या प्रभू येशू ख्रिस्तानं त्या शिष्यांना जो अधिकार दिला, तोच अधिकार आज तुम्हाला आणि मला प्रभूनं दिला आहे. ज्या आज्ञा दिल्या त्या आमच्यासाठी आहेत आणि जबाबदाऱ्या देखील प्रभू येशूनं तुम्हाला आणि मला विश्वास मानून दिलेल्या आहेत. आणि म्हणून आज ही वेळ आहे की आज आपण जो प्रभू येशू ख्रिस्त, ज्याला आपण प्रभू आणि गुरु असे संबोधतो, त्याचं शिष्यत्व आपण धारण करणं. आणि मग आपण शिष्यत्व धारण करण्यासाठी कोणत्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत, त्याचबरोबर कोणते अधिकार, कोणत्या आज्ञा आणि जबाबदाऱ्या आहेत, हे पवित्र शास्त्रातून आम्ही समजून उमजून घेणं फार महत्त्वाचं आहे. पवित्र शास्त्रातून योहान कृष्णवर्तमान याचा 8वा अध्याय आणि 31 पासून काही वचनं मी आपणासाठी वाचतो. आपण कृपया काळजीपूर्वक या वचनाकडे लक्ष द्या. परमेश्वराची वचनं प्रियानो ही प्रभू येशू ख्रिस्तामध्ये असणारं जी गुज आणि रहस्य आहे ती प्रगट करतात. आणि तीच वचनच आम्हाला ख्रिस्तामध्ये त्याच्या प्रीती, त्याच्या पावित्र्यात, त्याच्या विश्वासात राहण्यासाठी सहाय्य करतात. म्हणून योहान कृष्णवर्तमान याचा 8वा अध्याय 31व्या वचनापासून काही वचनं वाचूया. ज्या यहुद्यांनी त्याचे खरे मानिले त्यास येशूने म्हटले, तुम्ही माझ्या वचनात राहिला तर खरोखर माझे शिष्य आहात. तुम्हा सत्य समजेल व सत्य तुम्हा स्वतंत्र करील. त्यांनी त्याला म्हटले, आम्ही अब्राहामाचे वंशज आहोत व कधीही कोणाच्या दास्यात नव्हतो, तरी तुम्ही स्वतंत्र व्हाल असे तुम्ही कसे म्हणता? येशूने त्यास उत्तर दिले, मी तुम्हास खचित सांगतो, जो कोणी पाप करतो तो पापाचा दास आहे. दास घरात सदा सर्वदा राहत नाही, पुत्र सदा सर्वदा राहतो. यास तो जर पुत्र तुम्हा स्वतंत्र करील तर तुम्ही खरेखुरे स्वतंत्र व्हाल. 31 पासून 36 पर्यंत आपण ही वचनं ऐकलीत. प्रियजनांनो, येशू ख्रिस्त या ठिकाणी यहुदी लोकांच्या समोर संभाषण करत आहे. आपल्याला पाहायला मिळतं की बायबल 8:31 मध्ये देवाचं वचन काय सांगतं, ज्या यहुद्याने येशू ख्रिस्ताचं खरं मानलं त्याने त्या यहुद्यांना येशूने म्हटले. ज्यांनी येशू ख्रिस्ताचे त्यांनी प्रभूनं करत असलेली कार्य पाहिलीत आणि ते अचंबित झालेत. त्यांना आश्चर्य वाटलं, परंतु त्यांना आनंदी झाला. आणि त्याचबरोबर त्यांनी जी प्रभू येशू ख्रिस्तानं सांगितलेले दाखले, वचनं ऐकलीत, त्यांनी त्यावर यहुद्यांनी विश्वास ठेवला. आणि मग प्रभूलाही हे आवडलेलं आहे. प्रियजनांनो, जेव्हा आम्ही देवाचं वचन ऐकतो आणि आम्हाला आनंद होतो, जेव्हा आम्ही देवाचं कार्य ऐकून पाहून आम्हाला समाधान होतं, तेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताला देखील संतोष होतो, आनंद होतो. आणि मग प्रभू फक्त आम्हाला तेवढ्याच
आनंदामध्ये किंवा तेवढ्याच समाधानामध्ये ठेवत नाही, तर प्रियानो त्यानंतर खऱ्या अर्थानं आपल्या जीवनात प्रभू येशू कार्य करू लागतो. आता या ठिकाणी देवाचं वचन काय सांगतं? ज्या यहुद्यांनी त्याचे खरे मानले त्याच येशूने म्हटले, तुम्ही माझ्या वचनात राहिला तर खरोखर माझे शिष्य आहात. प्रभू येशू त्यांना म्हणत आहे, तुम्ही माझं वचन ऐकलं, ते मान्य केलेलं आहे, तुम्ही श्रवण केला, ते मान्य केलं, चांगली गोष्ट आहे. परंतु येशू ख्रिस्त त्यांना त्याच्या पुढे जाऊन सांगत आहे की तुम्ही ऐकलेल्या या वचनामध्ये, या विश्वासामध्ये जर राहिला तर तुम्ही माझे शिष्य आहात. प्रियजनांनो, आपल्याला आठवत असेल जेव्हा शमरोनी स्त्री आणि येशू ख्रिस्त यांची आडावर भेट झाली, येशू ख्रिस्त तिला जीवनाच्या आणि देव आत्मा आहे आणि त्याच्या उपासकाने त्याची उपासना आत्म्यानं खरेपणानं केली पाहिजे या गोष्टी सांगत होता. खरं तर शमरोनी स्त्री ही आपल्याला ठाऊक आहे, ती पापामध्ये होती, ती समाजासमोर यायला घाबरत होती. परंतु येशू ख्रिस्तानं जेव्हा तिची भेट घेतली, येशू ख्रिस्तानं जेव्हा तिच्याशी संभाषण केलं, प्रभू येशू तेव्हा तिला अद्भुत गोष्टी सांगू लागला. देव आत्मा आहे, उपासना आत्म्यानं खरीपणानं केली पाहिजे. तेव्हा ती तशी अचंबित झाली. आणि एवढंच नाही, येशू ख्रिस्तानं पुढं तिचं वैयक्तिक जीवन प्रभूनं जेव्हा सांगितलं, तेव्हा बायबल सांगतं तिनं घागर तिथंच टाकली आणि तिच्या लक्षात आलेलं आहे हा कोणीतरी संदेष्ट आहे. आणि तिनं जाऊन शमरोन शहरामध्ये तिनं येशूविषयी सांगितलं, जो मला भेटला तो कोणीतरी मोठा संदेष्ट आहे, कारण त्यानं माझं वैयक्तिक जीवन सांगितलेलं आहे. आणि मग संपूर्ण शहर, शमरोनी शहर येशूला जेव्हा भेटायला आलं, तेव्हा येशू ख्रिस्त त्यांच्याशी संवाद करू लागला, संभाषण करू लागला. आणि प्रभू येशू ख्रिस्तानं सांगितलेल्या गोष्टी शमरोनी लोकांनी ऐकल्या. आणि मग ते काय म्हणतात आपल्याला ठाऊक आहे, बाई तुझ्या सांगण्यावरूनच नाही तर आम्ही स्वतः हे ऐकलं आहे आणि श्रवण केलं आहे की हाच प्रभू येशू ख्रिस्त खचित जगाचा तारणार आहे. प्रेज द लॉर्ड. माझ्या प्रिय बहीण भावांनो, आज देवाचा सेवक या शास्त्रातून तुम्हाला मी बोध करत आहे की शास्त्रात देवाचं वचन आपल्याला ठाऊक आहे की विश्वास हा वार्तेने आणि वार्ता देवाच्या वचनानं होते. जेव्हा तुम्ही देवाचं वचन ऐकता, ते वचन तुमच्यामध्ये विश्वासाला वाढवण्यासाठी, निर्माण करण्यासाठी कारणीभूत ठरतं. आज अनेक लोकांमध्ये विश्वासाला मान्यता नाही किंवा विश्वास वाढत का नाही, कारण प्रियजनानो तुम्ही देवाचं वचन ऐकण्यामध्ये कमी आहात, देवाचं वचन वाचण्यामध्ये कमी आहात. म्हणून आज मी देवाचा सेवक तुम्हाला सांगत आहे की जर तुम्ही ते येशूचं वचन ऐकलं असेल, वाचलं असेल, परंतु त्या वचनात राहणं फार महत्त्वाचं आहे. जसं शमरोनी लोकांनी तिला सांगितलं, आता आम्ही खचित त्याचं हे वचन ऐकून ओळखलं आहे की हाच येशू जगाचा तारणार आहे. प्रेज द लॉर्ड. आज मी देवाचा सेवक तुम्हाला सांगू इच्छितो, तुम्ही पुष्कळ दिवस प्रार्थना करत असाल, मंडळीत जात असाल, अनेक सभा अटेंड करत असाल, पवित्र शास्त्र रोज नित्यनेमानं वाचत असाल, कौटुंबिक प्रार्थना, पण आज तो प्रभू येशू तुम्हाला या संदेशाच्या माध्यमातून विचारत आहे, काय तुम्ही त्याच्या वचनात आहात काय? आणि मग जेव्हा आम्ही त्याच्या वचनात राहतो तेव्हा प्रभू म्हणतो, तर तुम्ही खरोखर माझे शिष्य व्हाल. शिष्य होण्यासाठी प्रभूच्या वचनात राहणं फार महत्त्वाचं आहे. दाविदराजा स्तोत्र 1 मध्ये म्हणतो, धन्य तो पुरुष जो परमेश्वराच्या शास्त्रात रमतो, त्याच्या शास्त्राचं अहोरात्र मनन करतो, पापी जनांच्या मार्गात पाऊल घालत नाही, धर्मनिंदकांच्या बैठकीत बसत नाही, तर परमेश्वराच्या शास्त्रात रमतो. तो कसा आहे, जे झाड पाण्याच्या प्रवाहाजवळ लावले असता आपल्याला हंगामी फळ देतं, ज्या झाडाची पाने कदापि कोंबजत नाहीत आणि जे काही तो हाती घेतो ते सिद्धीत जातं. प्रिय बंधू आणि बहिणीनो, तरुण तरुणीनो, माता पितानो, आज प्रभू येशूचा उपदेश बोध तुम्हाकडे येत आहे की येशू ख्रिस्ताच्या वचनात राहिल्यानंतर तुम्ही त्याचे शिष्य बनता. प्रियानो, तुम्ही म्हणाल आम्हाला शिष्यत्व का गरजेचं आहे? कारण पुढे म्हटलेलं आहे, तुम्हा सत्य समजेल आणि सत्य तुम्हा स्वतंत्र करेल.
आम्ही फक्त ऐकणारे असू नये, आम्ही फक्त वचन ऐकून सोडणारे असू नये, किंवा वचन फक्त ऐकून तात्पुरता आनंद करणारे नसावे. प्रियानो, बरेचदा आज समस्या किंवा प्रॉब्लेम्स कुठं आहेत? लोक पवित्र शास्त्र संपूर्ण उत्पत्तीपासून प्रगटीकरणापर्यंत वाचत नाहीत, किंवा उपदेशकाचं पुस्तक, विलाप गीत, योबाचं पुस्तक, अनेक अशी पुस्तकं आहेत की अनेक लोक ते वाचायला जड होत आहेत किंवा त्याकडे दुर्लक्ष करतात. याला कारण काय? की आपण म्हणतो मला ते समजत नाही. आणि मग हे का समजत नाही? कारण आपण त्याचं शिष्यत्व धारण केलेलं नाही. जेव्हा आपण त्याच्या वचनात राहतो, येशू यहुद्यांना काय म्हणत आहे? तुम्ही खरोखर माझ्या वचनात राहाल तर माझे शिष्य आहात. आणि जेव्हा तुम्ही माझे शिष्य व्हाल तेव्हा तुम्हाला सत्य समजेल आणि सत्य तुम्हाला स्वतंत्र करेल. प्रेज द लॉर्ड. माझ्या बंधू आणि बहिणींनो, आज मंडळीचे तुम्ही सभासद आहात. तुम्ही प्रभूच्या येशूच्या नामावर विश्वास ठेवल्याने त्याची मुलं बनलेला आहात. तुम्ही मंडळीच्या सर्व विधीमध्ये भाग घेतात, चांगली गोष्ट आहे. परंतु आज प्रभू येशू ख्रिस्ताला गरज कशाची आहे? तो तुम्हाला त्याचे शिष्य बनवू इच्छितो. तुम्ही त्याचं शिष्य व्हावं यासाठी की जो मनुष्य त्याच्या वचनात राहतो तो शिष्य बनतो. आणि शिष्य झाल्यानंतर आम्ही जेव्हा शास्त्र वाचू लागू, उत्पत्तीपासून प्रगटीकरणापर्यंत आम्ही जेव्हा वचन ऐकू वेगवेगळ्या सभामध्ये, वेगवेगळ्या ठिकाणी, तेव्हा ती आलेली वचनं, वाचलेली वचनं, देव त्याच्यामध्ये असणारं सत्य जे आहे ते सत्य आम्हाला मग समजू लागतं. आणि मग काय होतं? सत्य तुम्हाला स्वतंत्र करतं. आज अनेक लोक वचन ऐकून आहेत, वचन वाचत आहेत, परंतु त्या वचनामधलं सत्य जे आहे, प्रभूमध्ये जे सत्य आहे, शास्त्रामध्ये जे सत्य आहे, येशू ख्रिस्तानं सांगितलेल्या ज्या सत्याच्या गोष्टी आहेत त्या काही लोकांना समजलेल्या नाहीत. आणि म्हणून सत्य समजणं हे फार महत्वाचं आहे. जेव्हा तुम्हाला शब्बाताचं सत्य समजेल तेव्हा तुम्ही शब्बात नियमित पाळाल. जेव्हा तुम्हाला भक्तीचं सत्य समजेल तेव्हा तुम्ही आपापल्या चर्चमध्ये जाऊन वेळेत भक्ती कराल. जेव्हा तुम्हाला प्रार्थनेचं सत्य समजेल तेव्हा तुम्ही प्रार्थना वैयक्तिक आणि कौटुंबिक कराल, इतरांसाठी कराल. बरेचदा प्रॉब्लेम काय आहेत? लोकांना पवित्र शास्त्रामध्ये देवाचं सत्य आहे आणि हे सत्य आम्हाला या वचनामध्ये आहे आणि हे सत्य वचन तुम्हाला आणि मला स्वतंत्र करतं. आणि यामुळं आज अनेक लोक जगामध्ये देवाचं वचनानं ते स्वतंत्र झालेले आहेत, कारण ते वचनात राहिलेत, ते प्रभूचे शिष्य झालेले आहेत. आणि त्यामुळं ते शिष्य झाल्यामुळं त्यांनी वचन वाचतात आणि देव त्यांना वचनाचं सत्य समजून उमजून सांगतो. पवित्र आत्मा त्यांचं मार्गदर्शन करत आहे. भक्तीचं सत्य त्यांना समजलेलं आहे, ते भक्ती सत्यानं खरेपणानं करत आहेत आणि म्हणून त्या भक्तीमध्ये त्यांना आनंद प्राप्त होत आहे. ते गुडघ्यावरून सत्यानं नम्रपणे विश्वासानं प्रार्थना करत आहेत आणि म्हणून त्यांना त्या प्रार्थनेचं उत्तर मिळत आहे. आज हा संदेश ऐकणाऱ्या माझ्या बंधू, माझ्या बहिणीनो, आज देवाचा उपदेश तुम्हाकडे येत आहे. काय तुम्ही येशूचं वचन ऐकून विश्वास धरला आहात? चांगली गोष्ट आहे. बायबल सांगतं येशू यहुद्यांना काय म्हणत आहे? ज्या यहुद्याने त्याचं खरं मानलं त्यास येशूने म्हटले, तुम्ही माझ्या आता इथून पुढे वचनात राहिला तर तुम्ही माझे शिष्य व्हाल. आणि जेव्हा तुम्ही माझे शिष्य व्हाल तेव्हा तुम्हाला सत्य समजेल आणि सत्य तुम्हाला स्वतंत्र करेल. आज माझ्या बंधू आणि बहिणीनो, सत्य काय आहे आपल्याला माहित आहे. पाऊल तिमोथेच्या पत्रात 2ऱ्या अध्यायामध्ये म्हणतो, एकच देव आहे आणि देव आणि मनुष्य यामध्ये येशू ख्रिस्त हा मध्यस्थ आहे. हे सत्य आहे. सत्य काय आहे? योहान कृष्णवर्तमान 17वा अध्याय, ज्याला येशू ख्रिस्तानं पित्याकडे प्रार्थना केली तेव्हा तो म्हणतो, हे बापा, आता वेळ आली आहे, तुझ्या पुत्राने तुझं गौरव करावं आणि पुत्राचं तो गौरव करावा अशी वेळ आली आहे. आणि तो म्हणतो योहान 17मध्ये, सार्वकालिक जीवन हेच आहे की जो तू एक सत्य देव त्या तुला व ज्याला तू पाठवले त्या प्रभू येशू ख्रिस्ताला त्यांनी ओळखावे.
माझ्या बहीण भावानो, तुम्ही प्रभू येशू ख्रिस्त हा देवाचा पुत्र आहे हे ओळखणं हे फार गरजेचं आहे. देवाने येशू ख्रिस्ताला या जगामध्ये तुम्हाला मला सत्य सांगण्यासाठी पाठवलेलं आहे हे ओळखणं महत्वाचं आहे. म्हणून येशू ख्रिस्त योहान 14 मध्ये म्हणतो, मार्ग, सत्य व जीवन मीच आहे, माझ्याद्वारे आल्या वाचून पित्याकडे कोणी जात नाही. आज जगाचे लोक कुठे अडकलेले आहेत? त्यांना अर्धसत्य समजलेलं आहे. काही लोकांना काही असत्याच्या मागे लागलेले आहेत. बायबल सांगतं एकच देव आहे हे सत्य आहे, पण काही लोक अनेक देव आहेत किंवा अनेक देवासारख्या निर्मितीच्या मागे लागलेले आहेत. आणि म्हणून आज संदेश तुम्हाकडे येत आहे, जर तुम्ही त्याच्या वचनात राहाल तर तुम्ही त्याचे शिष्य बनाल. जेव्हा तुम्ही त्याचे शिष्य बनता तेव्हा त्याचं सत्य जे आहे हे तुम्हाला समजतं. आणि जेव्हा ज्याला सत्य समजतं त्याला प्रभू येशू ख्रिस्त स्वतंत्र करतो. ही स्वतंत्रता कसली आहे? प्रार्थना करायला तुम्ही स्वतंत्र होता, भक्ती करायला स्वतंत्र होता, आणि देवाच्या वचनाचा ज्ञान घ्यायला, त्याच्या समवेत चालायला, त्याच्याकडे आशीर्वाद प्राप्त करून घ्यायला तुम्ही स्वतंत्र होता. आता हे लोक काय म्हणत आहेत 33व्या वचनात? त्यांनी म्हटले, आम्ही अब्राहामाचे वंशज आहोत, कधी कोणाच्या दास्यात नव्हतो, तरी तुम्ही स्वतंत्र व्हाल असे तुम्ही कसे म्हणता? येशूने त्यास उत्तर दिले, मी तुम्हाला खचित सांगतो, जो कोणी पाप करतो तो पापाचा दास आहे. दास घरात सदा सर्वदा राहत नाही, पुत्र सदा सर्वदा राहतो. यास्तव जर पुत्र तुम्हाला स्वतंत्र करील तर तुम्ही खरोखर स्वतंत्र व्हाल. हे यहुदी येशू ख्रिस्ताला म्हणत आहेत, आम्ही अब्राहामाचे वंशज आहोत. 37व्या वचनात तो काय म्हटले? त्यांनी म्हटले 33व्या वचनात त्यांनी म्हटले, आम्ही अब्राहामाचे वंशज आहोत, कधी कोणाच्या दास्यात नव्हतो. बरेचदा आपण देखील जेव्हा देवाचे सेवक किंवा देवाचं वचन आपल्याकडे येतं, बरेचदा लोक काय म्हणतात, आम्ही पूर्वीपासून ख्रिस्ती आहोत, आम्ही लहान संडे स्कूल पासून आहोत, आम्हाला सगळं समजतं, आम्हाला सगळं ठाऊक आहे. ठाऊक असणं यापेक्षा अनुभव घेणं फार महत्वाचं आहे. पवित्र शास्त्र ठाऊक असण्यापेक्षा पवित्र शास्त्रातील जे सत्य आहे त्याचा अनुभव फार महत्वाचा आहे. येशू ठाऊक असण्यापेक्षा येशू ख्रिस्ताचा वैयक्तिक अनुभव फार महत्वाचा आहे. म्हणून दावीद राजा म्हणतो, परमेश्वर किती चांगला आहे याचा अनुभव घेऊन पहा, जो त्याचवर भाव ठेवतो तो धन्य आहे. माझ्या बहीण भावानो, आतापर्यंत त्याचं वचन तुम्ही ऐकलं असाल, त्याच्या नामावर विश्वास ठेवला असाल, परंतु त्याच्या सत्यापासून तुम्ही जर दूर असाल, म्हणजे तुम्ही नियमित शबात पाळत नाही, नियमित प्रार्थना करत नाही, नियमित उपासनेला जात नाही, किंवा देवाचे वचन वाचत नाही, याचा अर्थ तुम्ही त्याच्या सत्यामध्ये राहत नाही, त्याच्या वचनामध्ये नाही. त्यामुळे तुम्ही शिष्यत्व परिधान केलेलं नाही. आज देवाचा संदेश तुम्हाकडे येत आहे. येशू ख्रिस्ताची इच्छा आहे की तुम्ही त्याच्या वचनात राहावं. जेव्हा तुम्ही त्याच्या वचनात राहता तेव्हा येशू ख्रिस्त तुम्हाला आपले शिष्य बनवतो आणि तो तुमचा गुरु होतो. त्यानं 12 शिष्यांना वेगवेगळ्या ठिकाणावरून बोलावलं. पेत्र मासे धरणारा होता, रिकामा होता, जाळ्यात काहीच नव्हतं त्याच्या. रात्रभर त्यानं जाळं टाकलं. येशू त्याच्या जवळ गेला, त्याची भेट घेतली, त्याला सांगितलं इथं जाळं टाक. त्याला मासेही दिले, परंतु येशू ख्रिस्तानं त्याला सांगितलं येणाऱ्या दिवसामध्ये तू माणसे धरशील, आणि तो त्याचा शिष्य झाला. प्रियानो, माझ्या प्रियानो, मत्तय, लेवी हे जकातीच्या नाक्यावर होते, परंतु येशू ख्रिस्तानं त्यांना आवाज दिला, माझ्या मागून या. त्यांनी जाळं, त्यांनी ते बाप, त्यांनी ते होडी तिथंच ठेवली, त्याच्या मागून ते गेले. किती मोठं सामर्थ्य, किती मोठा अभिषेक, किती मोठं पाचारण प्रभू येशूच्या शब्दामध्ये होतं. आज तो प्रभू येशू ख्रिस्त माझ्या बहीण भावानो तुम्हाला देखील या वेळेला आपलं उपदेश बोध करत तो तुम्हाला पाचारण करत आहे. कदाचित काही दिवसापूर्वी, काही महिन्यापूर्वी तुम्हाला येशूने शिष्य बनण्यासाठी पाचारण केलेलं आहे, परंतु कदाचित तुम्ही पळत असाल. आज येशू तुम्हाला पुन्हा नावानिशी बोलवत आहे. तो तुम्हाला शिष्यत्व देण्यासाठी, तो तुम्हाला शिष्य करून अनेकांना शिष्यत्व बनवण्यासाठी तो तुम्हाला बोलावत आहे. प्रियानो, शिष्यत्व कधी मिळतं? त्याच्या वचनात राहिल्यानंतर. मार्क शुभवर्तमान याचा 8वा अध्याय 34 ते 38 या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं. मार्क शुभवर्तमान याचा 8वा अध्याय 34 आणि 38.
मग त्याने आपल्या शिष्यास सुद्धा लोकसमुदायाला बोलावून त्यास म्हटले, कोणी माझा अनुयायी होऊ पाहत असल्यास त्याने आत्मनिग्रह करावा व आपला वधस्तंभ उचलून घेऊन मला अनुसरावे. जो कोणी आपला जीव वाचू पाहतो तो त्याला मुकेल, आणि जो कोणी मज करता व सुवार्तेकरता आपल्या जीवाला मुकेल तो त्याला वाचवेल. कारण मनुष्याने सर्व जग मिळवले आणि आपल्या जीवाचा नाश करून घेतला तर त्याला काय लाभ? मनुष्याने आपल्या जीवाचा मोबदला काय द्यावा? या व्यभिचारी व पापी पिढीमध्ये जो कोणी माझी व माझ्या वचनांची लाज धरेल त्याची लाज मनुष्याचा पुत्र पवित्र देवदूतासहित आपल्या पित्याच्या गौरवाने येईल तेव्हा तोही धरेल. प्रेज द लॉर्ड. पहा प्रियानो, प्रभू येशू या ठिकाणी काय सांगत आहे? जो कोणी माझा शिष्य होऊ पाहतो त्यांना आत्मनिग्रह करावा आणि आपला वधस्तंभ घेऊन माझ्या मागून यावे. प्रियानो, आज तुम्ही निश्चय करणं की होय प्रभू येशू, जग आणि जगाच्या मागून मी जाणार नाही. कारण जग आणि जगात जे आहे ते म्हणजे डोळ्याची वासना, देहाची वासना आणि संसाराची फुशारकी या नाशाकडे नेत आहेत. परंतु बायबल सांगतं, जो पित्याच्या देवाच्या इच्छेप्रमाणे वर्ततो तो सर्व काळ वाचेल. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त म्हणत आहे, तुम्ही सर्व जग मिळवला, कमवला, परंतु जर आत्म्याचा नाश करून घेतला तर तुम्हाला काय लाभ? म्हणून येशू ख्रिस्ताचं जर शिष्यत्व धारण करायचं असेल, पहिली गोष्ट आम्ही त्याच्या वचनात राहणं, दुसरी गोष्ट आम्ही आत्मनिग्रह करणं आणि येशू ख्रिस्ताच्या मागून स्वतःचा वधस्तंभ घेऊन चालणं आहे. माझ्या प्रियानो, 12 शिष्यांनी येशूच्या मागून जाण्याचा निश्चय केला आणि ते प्रभू येशूच्या मागून गेलेत. तुम्हाला आठवत असेल, जेव्हा योहान बाप्तिस्मा देणारा त्यानं पहिल्यांदा जेव्हा येशूला पाहिलं तेव्हा तो आपल्या शिष्यांना म्हणतो, हा पहा जगाचं पाप हरण करणारा देवाचा कोकरा. त्या योहानाच्या 2 शिष्यांनी हे ऐकलं, विश्वास ठेवला की हा जगाचं पाप हरण करणारा देवाचा कोकरा आहे. त्यांनी योहानाचं ऐकून ते येशूच्या मागून जाऊ लागले. काही अंतर गेल्यानंतर येशू ख्रिस्ताच्या लक्षात आलेलं आहे, कोणीतरी मोठ्या विश्वासानं, कोणीतरी मोठ्या शोधासाठी, माझं ऐकण्यासाठी, मला पाहण्यासाठी, माझ्यामध्ये राहण्यासाठी माझ्या मागून विश्वासानं कोणीतरी येत आहे. आणि बायबल सांगतं, तो येशू ख्रिस्त देवाचा पुत्र मागे वळून त्या शिष्यास म्हणतो, काय शोधता प्रभू, आपण कोठे राहता? आज तोच प्रभू येशू माझ्या बहीण भावानो तुम्हाला विचारत आहे, या जगामध्ये तुम्ही आज काय शोधत आहात? कुणाला शोधत आहात? कुणाच्या मागून जात आहात? कशामध्ये आनंद मानत आहात? कोणत्या गोष्टी तुम्हाला जीवनाकडे नेतील? आज कोणत्या गोष्ट कुणाच्या मागून जात आहात? प्रभू येशू त्यांना म्हणतो, काय शोधता? ते म्हणाले, प्रभू आपण कुठे राहता? येशूने म्हटले, या म्हणजे पाहाल. आणि ते दोघे येशूच्या मागून गेले आणि बायबलमध्ये लिहिलेलं आहे, ते त्याच्या बरोबर राहिले. प्रेज द लॉर्ड. माझ्या प्रियाने, येशू ख्रिस्ताच्या मागून गेल्याशिवाय येशू ख्रिस्तामध्ये असणारं जे जीवन आहे, येशू ख्रिस्तामध्ये असणारी जी शांती आहे, येशू ख्रिस्तामध्ये असणारं जे आरोग्य आहे, येशू ख्रिस्तामध्ये असणारा पापक्षमेचा अनुभव आहे, तारणाचा आनंद आहे, तो त्याच्या मागून गेल्याशिवाय, त्याच्या बरोबर राहिल्याशिवाय, त्याच्याशी बोलल्याशिवाय मिळत नाही. बरेचदा आपलं धार्मिक ख्रिस्ती जीवन दुरून डोंगर साजरे, परंतु प्रियानो, आम्ही जवळ गेल्याशिवाय ख्रिस्त समजत नाही. आम्ही शास्त्र वाचल्याशिवाय, आम्ही भक्तीमध्ये भाग घेतल्याशिवाय, आम्ही त्याचं शिष्यत्व पत्करल्याशिवाय. आणि म्हणून शिष्य बना, शिष्य बनवा. माझ्या प्रियानो, आम्हाला ठाऊक आहे, योहान कृष्णवर्तमान, मार्क कृष्णवर्तमानाचा 6वा अध्याय, मार्क कृष्णवर्तमानाचा 6वा अध्याय आणि 7 ते 13 ही वचनं. मार्क कृष्णवर्तमान 6वा अध्याय. नंतर तो 12 जणांस बोलावून त्यास दोघे दोघे असे पाठवू लागला. त्याने त्यास अशुद्ध आत्म्यावरचा अधिकार दिला आणि त्यास आज्ञा केली की वाटेसाठी काटे वाचून दुसरे काही घेऊ नका, भाकरी झोना किंवा कमर कशात पैसे घेऊ नका, तरी वाहना घालून चाला, 2 आंगरे घालू नका. आणखी त्याने त्यास सांगितले, तुम्ही कोठेही एखाद्या घरात राहण्यास जाल त्या ठिकाणातून निघाल तोपर्यंत राहा, आणि ज्या ठिकाणचे लोक तुमचा स्वीकार करणार नाही, तुमच्या एक त्या साक्ष व्हावे म्हणून तुम्ही तेथून निघताना त्यांच्या तळपायांची धूळ तेथे झाडून टाका. त्यांनी तेथून जाऊन लोकांनी पश्चाताप करावा अशी घोषणा केली. पुष्कळ भूते काढलेली बहुत रोग्यास तैलाभंगी करून बरे केले. प्रेज द लॉर्ड. येशू ख्रिस्तानं या 12 पैकी प्रत्येकाला दोघे दोघे असे पाठवलं. माझ्या प्रियानं, आपण जेव्हा येशूचे शिष्य बनतो, प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला अधिकार देतो.
या शिष्यांना येशूने अधिकार दिला, सुवार्ता सांगण्याचा अधिकार दिला, रोग्यास बरं करण्याचा अधिकार दिला आणि जे पश्चाताप करत आहेत त्यांना बाप्तिस्मा देण्याचा अधिकार दिला. मत्ती 28:19 मध्ये आपल्याला प्रभू येशूने दिलेली आज्ञा ठाऊक आहे. येशूने म्हटले, सर्व जगात जाऊन सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा. त्यास पिता, पुत्र आणि पवित्र आत्म्याच्या नावात बाप्तिस्मा द्या. जे मी तुम्हास आज्ञा दिले ते त्यास पाळायला शिकवा आणि पहा, युगाच्या समाप्तीपर्यंत मी तुम्हावर आहे. प्रिय विश्वासणाऱ्या बहीण भावानो, येशू ख्रिस्तानं तुम्हाला शिष्यत्व दिलेलं आहे, परंतु काय ते शिष्यत्व तुम्ही स्वीकारलेलं आहात काय? येशू ख्रिस्तानं तुम्हाला अधिकार दिलेला आहे, ते तुम्ही वापरत आहात काय? येशू ख्रिस्तानं तुम्हाला आज्ञा दिलेली आहे, त्याचं पालन करत आहात काय? येशू ख्रिस्तानं तुमच्यावर जबाबदाऱ्या दिलेल्या आहेत, तुम्हाला विश्वासू समजून पाळत आहात काय? येशू ख्रिस्त तुम्हाला आणि मला गुरु असा लाभलेला आहे. आणि हा गुरु प्रियानो, आपल्याला ठाऊक आहे, वधस्तंभावर जाण्या अगोदर या गुरुनं गंगाळात पाणी घेतलं आणि शिष्यांचं पाय धुतलं, कमरेच्या रुमालानं त्यांचे पाय धुतले, पुसले. प्रियानो, आज जगाचा गुरु, त्याची सेवा लोक करत आहेत. पण येशू हा असा गुरु आहे की तो म्हणतो, मी सेवा करून घ्यावयासाठी नाही, सेवा करावयास आलेला आहे आणि बहुतांच्या खंडणीसाठी आपला प्राण द्यावयास आलेला आहे. येशू ख्रिस्त असा गुरु आहे प्रियानो, जो या जगाच्या पापांसाठी त्यानं वधस्तंभावर आपला प्राण दिला. त्या अगोदर त्यानं गंगाळात पाणी घेऊन पाय धुतले, शिष्यांचे पाय धुतले, शिष्यांचे पाय पुसले. एवढेच नाही तर प्रियानो, त्या गुरुनं तुमच्या आणि माझ्या पापांची क्षमा करून येशूने आपल्या रक्तानं तुम्हाला आणि मला धुतलेलं आहे, हे विसरू नका. म्हणून चला, या आजचा संदेश तुम्हाकडे आला असताना तुम्ही त्याच्या वचनात राहाल तर त्याचे शिष्य बनाल. आणि जेव्हा तुम्ही त्याचे शिष्य बनता तेव्हा तुम्हाला सत्य समजतं की एकच देव आहे आणि देव आणि मनुष्यामध्ये येशू मध्यस्थ आहे. हे सत्य आहे. सार्वकालिक जीवन हे वतन आहे, हे सत्य तुम्हाला समजतं. आणि प्रभू येशूने जी प्रार्थना केली योहान 17 मध्ये की जो तू एकच सत्य देव त्या तुला आणि ज्याला तू पाठवले त्या मला त्यांनी ओळखावं, हे सत्य आहे, हे सार्वकालिक जीवन आहे. म्हणून प्रियानो, आज या उपदेशाद्वारे मी देवाचा सेवक तुम्हाला या वचनातून सांगून इथं थांबतोय की आजचा संदेश तुम्हाकडे आलेला आहे. जसं येशू ख्रिस्तानी त्या यहुद्यांनी ज्यांनी त्याचं खरं मांडलं, त्याच तो म्हणाला, मी तुम्हाला खरोखर सांगतो, जर तुम्ही माझ्या वचनात राहाल तर तुम्ही माझे शिष्य आहात. जर तुम्ही शिष्य बनाल तर सत्य तुम्हाला समजेल आणि सत्य तुम्हाला स्वतंत्र करेल. ते म्हणतायत आम्ही अब्राहामाचे वंशज आहोत. बरेचदा आपण म्हणतो आम्ही पूर्वीपासून ख्रिस्ती आहोत, आम्ही संडे स्कूल पासून आहोत, आम्ही आमच्या दाखल्यावर असं आहे तसं आहे. चांगली गोष्ट आहे, परंतु प्रियानो, त्याचं वचन तुम्हामध्ये आहात काय? तुम्ही येशूचं शिष्य बनलेलं आहात काय? तुम्हाला सत्य समजलं आहे काय? प्रार्थनेचं उत्तर प्रभू देतो. भक्तीमध्ये आनंद आहे, शब्दात पाळण्यात देवाला आनंद होतो. आज अनेक लोकांनी सत्य समजलेलं नाहीये आणि म्हणून ते शब्दाला महत्व देत नाहीत, शब्दाचं सत्य समजलेलं नाही. भक्तीमध्ये काही लोक भाग घेत नाहीत उपासनेला, चर्चला जाऊन, कारण उपासनेचं महत्व समजलेलं नाही. काही लोक कौटुंबिक प्रार्थना करत नाहीत कारण त्यांना कौटुंबिक प्रार्थनेचं सत्य समजलेलं नाही. काही लोक शास्त्र वाचत नाहीत कारण शास्त्रामध्ये सत्य आहे ते त्यांना समजलेलं नाही. आज तो प्रभू येशू ख्रिस्ताच्या वचनातून माझ्या बहिणी, माझ्या बंधू तुझ्याशी बोलत आहे. जर तू येशूच्या नामावर विश्वास ठेवलेला आहेस, येशूनं तुझ्या जीवनात अद्भुत कार्य केलेलं आहे, तुला आशीर्वाद दिलेला आहे, आरोग्य दिलेलं आहे, शांती दिली आहे, तो तुझ्या प्रार्थनेचं उत्तर देत आहे, तर तू त्याच्या वचनात राहा, त्याचं शिष्य बन. आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या वचनात राहिला, शिष्य झाला, तर तुम्हाला सत्य समजतं. प्रत्येक शास्त्रातलं पुस्तक, वचन तुम्हाला रहस्य प्रगटीकरण मिळतं. आणि देव ज्यानं प्रभू येशूच्या द्वारे आम्हाला आज्ञा आणि आशीर्वाद दिलेले आहेत की जा जगातील सर्व सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा. शिष्य म्हणून आमची जबाबदारी आहे येशूची सुवार्ता सांगणं, अनेकांना त्याच्या वचनातल्या गोष्टी शिकवणं, पिता, पुत्र, पवित्र आत्म्याच्या नामात बाप्तिस्मा देणं. आणि तो म्हणतो, पहा, मी युगाच्या समाप्तीपर्यंत तुम्हावर आहे. देवबाप करो आणि प्रभू येशू ख्रिस्त तुम्हाला शिष्यत्व बनवून त्याचे शिष्य बनण्यासाठी प्रभू तुमचं सहाय्य करू. या आपण डोळे बंद करूया आणि प्रार्थना करूया. सर्व समर्थ सेनाधीश परमेश्वरा, स्वर्गीय पित्या, प्रभू येशूच्या प्रिय नामात मी तुझा आभार मानितो की तुझी सुवचनं आणि बापा येशू हे तुझा हा संदेश तू आम्हाला आज प्रगट केला आहेस. राजे येशू, ज्या प्रियजनाने हा संदेश ऐकलेला आहे त्यांनी बापा येशू तुझ्या नामावर आणि तुझ्या वचनावर विश्वास ठेवलेला आहे. हे प्रभू येशू, मी प्रार्थना करतो
या सर्वांना बापा येशू तुझ्या वचनात राहण्यास सहाय्य कर. तुझे शिष्यत्व त्यांनी धारण करावं म्हणून बापा येशू त्यांची मनांतकरणं तयार कर. आणि यासाठी की बापा येशू त्यांना तुझं सत्य समजू दे की एकच देव आहे आणि देव आणि मनुष्यामध्ये येशू तू मध्यस्थ आहेस त्यांना समजू दे. सार्वकालिक जीवन हे आमच्यासाठी वतन आहे त्यांना समजू दे. भक्तीमध्ये आनंद आहे, शास्त्रामध्ये आनंद आहे आणि बापा येशू तुझ्यामध्ये अनुग्रह, अभिषेक, आशीर्वाद आहे हे सत्य देखील येशू यांना समजू दे आणि हे स्वतंत्र होऊ देत. हे बापा येशू मी प्रार्थना करतो या सर्वांना तू स्वतंत्र कर. स्वतंत्र यासाठी की त्यांनी आत्म्यानं खरेपणा उपासना करावी, प्रार्थना करावी आणि तुझ्या सत्यात चालावं म्हणून सहाय्य कर. येशूच्या नावाने मागतो, आमेन. देव बाप तुम्हा सगळ्यांना आशीर्वादित करो. प्रेज द लॉर्ड.